नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण ऑटो इम्यून डिसीजबद्दल बोलणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे ऑटो इम्यून काय प्रकार आहे? आता ऑटो इम्यून म्हणजे काय? तर आपली जी इम्युनिटी असते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये बाहेरून येणारे जे काही व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, टॉक्सिन्स असतील, त्याच्याशी लढण्यासाठी जी सिस्टीम बनवली आहे, त्याला आपण म्हणतो इम्युनिटी. आणि जर ही इम्युनिटी आपल्याच शरीरावरती जर काम करायला लागली, म्हणजे बाहेरच्या विषाणूविरुद्ध किंवा जीवाणूविरुद्ध लढण्याच्या ऐवजी जर ही सिस्टीम आपल्या स्वतःच्याच टिश्यूबद्दल, म्हणजे आपल्या जॉईंट विरुद्ध, आपल्या लिव्हर विरुद्ध, आपल्या किडनी विरुद्ध लढायला लागली, तर त्याला आपण म्हणतो ऑटो इम्यून डिसीज. ऑटो म्हणजे स्वतः, म्हणजे ज्याच्यावरनं आत्मा हा शब्द आलेला आहे. आणि इम्युनिटी म्हणजे ही जी लढणारे आपले सैनिक आहेत पेशींची. तर हे जे सैनिक आहेत ते आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्धच जेव्हा लढतात, तेव्हा त्याला आपण ऑटो इम्युनिटी डिसीज असे म्हणतो. आता उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला साधारण 10 रोगांची नावं आणि त्याची साधारणतः कल्पना देणार आहे. ही खूप मोठी लिस्ट आहे. म्हणजे हे ऑटो इम्यून डिसीजेस जवळ-जवळ 100 तरी असतील आणि ह्यातला प्रत्येक डिसीज हा इतका हॉरिबल आहे, की तो तुमचं आयुष्य बरबाद करायला एक एक डिसीज पुरेसा आहे. आणि असे 100 डिसीजेस आहेत. आणि ह्याच्याबद्दल मी का बोलतोय, तर आपण आपला आहार सुधारला, आपला व्यायाम सुधारला, आपण काय खाणार आहे, काय नाही खाणार आहे, हे जर बघितलं, तर मी गॅरंटी देतो, की हे आजार पूर्णतः बरे होऊ शकतात. आता कुठले आजार आहेत ते मी सांगतो, ते कसे बरे होऊ शकतात, ते का होतात, हे सगळं सांगणार आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि एवढा माझ्यावर थोडा विश्वास ठेवा, की तुम्हाला ह्यातला काही आजार होत असेल, होणार असेल, तर तो 100% पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजे मी कुठलाही काय बाबा नाही आहे, बुवा नाही आहे किंवा चमत्कार नाही, जादू नाही, काही नाही. मी सगळं समजावून सांगणार आहे तुम्हाला, काय होतंय, कसं होतंय, का होतंय आणि ह्यात आहाराचं प्रमाण, आहाराचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर माझ्याकडं लक्ष देऊन फक्त ऐका. तर आता ह्यातला पहिला डिसीज मी तुम्हाला सांगतो, त्याला आपण म्हणतो टाइप 1 डायबिटीस. म्हणजे जो आपण डायबिटीज बघतो, तो साधारणतः 40, 50, 60 या वयात होतो. पण जो डायबिटीज लहान मुलांना होतो, त्याच्यासाठी फक्त इन्शुलिन काम करतं, गोळ्या वगैरे चालत नाहीत. आणि हा जो प्रकारचा टाइप 1 म्हणजे एक पहिला प्रकारचा डायबिटीस आहे, तो हा ऑटो इम्यून आहे. हा झाला पहिला. नंतर दुसरा एक आजार आहे, त्याला आपण म्हणतो चाई. चाई म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस पूर्णतः निघून जातात एका पर्टिक्युलर पॅचमधले. त्याला म्हणायचं ॲलोपेसिया एरिएटा. ॲलोपेसिया म्हणजे टक्कल किंवा केस निघून गेलेले आहेत. आणि ॲलोपेसिया एरिएटा हा जो आजार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चाई पडते डोक्याला आणि हा आजार पण लवकर बरा होत नाही. मी जे काही आता सगळे आजार सांगतोय ते वर्षानुवर्षे चालणारे आजार आहेत. त्याला ट्रीटमेंट उपलब्ध नाही. म्हणजे आपण 2च प्रकारची ट्रीटमेंट देतो, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण ह्याला औषधं, गोळ्या, इंजेक्शन वगैरेंनी हा आजार बरा होत नाही. पेशंट वर्षानुवर्षे खितपत राहतो. आणि जर तुम्हाला ह्याच्यावरती उपाय करायचा असेल, तर माझा ऐका आणि एवढा एकच उपाय आहे, आहार, व्यायाम आणि लाईफस्टाईल. मग दुसरा एक आजार आहे, त्याला म्हणतो आपण अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस. थोडंसं मोठं नाव आहे, पण मी थोडक्यात समजावून सांगतो, की आपल्या मणके जे आहेत, पाठीचे मणके, तर त्याचे जे जॉइंट्स आहेत, म्हणजे 2 मणके एकमेकांना जिथे जोडलेले असतात, ते जॉइंट्स खराब होतात, बाद होतात. त्याच्यामुळे पाठ एकमेकांना जसं फ्युजन होतं, त्या 2 व्हर्टिब्रा एकमेकांना फ्यूज होतात, चिकटतात किंवा जोडले जातात आणि त्याच्यामुळे मग पाठीला स्टिफनेस किंवा एक आखड येते आणि मग चालणं अवघड होऊन जातं, सगळं काम करणं अवघड होऊन जातं, वळता येत नाही, दुखतं, सूज येते आणि हा आजारसुद्धा माणसाला टेकीला आणतो. ह्याचं नाव अँकलोझिंग स्पॉन्डिलायटिस. नंतर 2 प्रकारचे आजार आहेत. एकाचं नाव आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस, ज्याच्यामध्ये आतड्यामध्ये सूज येते आणि अल्सर्स होतात.
आणि दुसऱ्याचं नाव आहे क्रॉन्स डिसीज. ह्याच्यामध्ये पण आतडच काम करत नाही, त्याच्यामध्ये आतमध्ये सूज आलेली असते आणि हे दोघांना मिळून आपण इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज किंवा बेसिकली आतड्याची सूज असं म्हणूयात आपण. आणि मग ह्याच्यामुळे मग डायरिया लागतो, पोट दुखतं, बरं वाटत नाही, म्हणजे हे तुम्हाला काही करताच येत नाही त्याच्यामध्ये. इतका हा आजार भयंकर त्रास देतो. नंतर थायरॉईडचे 2 आजार आहेत ह्याच्यामध्ये जे ऑटोइम्यून आहेत. एकामध्ये थायरॉईडची लेवल खूप वाढते. त्याच्यामुळे मग धडधड होणे, घाम येणे, तापमान वाढणे वगैरे, वगैरे प्रकार होतात. अशा लोकांचे डोळे एकदम असे खूप मोठे दिसतात, म्हणजे उग्र दिसतात. त्याचं नाव आहे ग्रेव्हज डिसीज. ह्याच्यामध्ये थायरॉईडची लेवल खूप वाढते. आणि दुसरा एक थायरॉईडचाच आजार आहे. त्याला आपण म्हणतो हशिमोटोज थायरॉइडायटिस. हशिमोटो हा एक जपानी शास्त्रज्ञ होता, ज्यांनी हा आजार शोधून काढला. तर या हशिमोटो थायरॉइडायटिसमध्ये आपल्या थायरॉईडचं जे फंक्शन आहे, थायरॉईड म्हणजे आपल्या गळ्यापाशी एक ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीमधनं जे थायरॉईडचं हार्मोन सिक्रीट होतं, तर ते खूप आवश्यक असतं आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी. आणि जर हे कमी पडलं, म्हणजे हशिमोटोमध्ये काय होतं, की हे थायरॉईडचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळं मग जाडी वाढणे, शरीर थंड पडणे किंवा असे बरेच प्रॉब्लेम्स येतात. नंतर एक आजार आहे, त्याला आपण म्हणतो सोरायसिस. हा त्वचेचा किंवा कातडीचा आजार आहे. ज्याच्यामध्ये सिल्व्हरी म्हणजे सोने चंदेरी रंगाचं वर्ख असल्यासारखं एक असे चट्टे तयार होतात शरीरावरती आणि हे भयंकर त्रास देतात. म्हणजे 8-8, 10-10 वर्ष हे शरीरातनं तुम्हाला छळत राहतात. इतका हा कॉम्प्लिकेटेड आजार आहे. नंतर एक आजार आहे, त्याला आपण म्हणतो रुमॅटॉइड आर्थरायटिस. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या बोटाचे जॉइंट्स सुजतात, बोटं वाकडी होतात, काम करता येत नाही, दुखतं आणि याने प्रचंड त्रास होतो आणि माणूस कामातनं बाद होतो. हा इतका भयानक आजार आहे आणि एकदा बोटं वाकडी झाली, एकदा जॉइंट खराब झाले, एकदा बोन झिजलं, की मग त्याला काहीही करता येत नाही. तर हे जे काही मी तुम्हाला आजार सांगितले, असे 100 एक आजार आहेत, जे जे अतिशय कॉम्प्लिकेटेड आहेत, अतिशय हॉरिबल आहेत आणि हे खूप त्रासदायक आहेत. ह्या आजारामध्ये जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, हॉस्पिटलमध्ये गेलात, तर 2 प्रकारची औषधं आहेत वापरली जातात. एकाला आपण म्हणतो NSAID किंवा त्याला आपण क्रोसिन किंवा ॲस्पिरिनसारखी औषधं म्हणूयात. ज्यांनी सूज कमी होते, दुखणं कमी होतं आणि थोडा आराम मिळतो, पण रोग बरा होत नाही. आणि दुसरी जी औषधं असतात त्याला आपण स्टेरॉइड्स म्हणतो. म्हणजे ह्यात साधारण प्रेडनिसोलॉनसारखी औषधं असतात. ह्याच्यामुळे काय होतं, की इम्युनिटी जी म्हणजे आपल्या शरीराचे जे सैनिक आहेत, ते म्हणजे त्यांना थोडंसं शमन दाबले जातात. म्हणजे त्यांचं काम थोडं कमी होतं. त्याच्यामुळे हे जे आपले सैनिक स्वतःच्याच शरीराविरुद्ध जे लढतात, ते थोडं कमी होतं. पेशंटला थोडा आराम मिळतो. पण प्रॉब्लेम असा येतो, की हे सैनिक मग बाहेरून येणाऱ्या विषाणूविरुद्ध, जीवाणूविरुद्ध काम करत नाहीत, कारण त्यांना आपण दाबून ठेवलेलं आहे. म्हणजे ह्याचं मी उदाहरण असं देतो, की समजा तुम्ही तुमचं घरासाठी चोर घरात घुसू नये म्हणून एक कुत्रा बाळगलेला आहे, कुत्रा पाळलेला आहे. तो कुत्रा तुमच्या दारात बसलेला आहे. तो चोर आला तर त्याला चावेल, त्याच्यावरती भुंकेल, त्याला पळवून लावेल आणि जर मालक घरात आला तर त्याला काहीच करणार नाही, शांतपणे बसून राहील. म्हणजे त्या कुत्र्याला कळतंय, की चोर कोण आहे आणि मालक कोण आहे. पण जर त्या कुत्र्याला हे कळेना झालं आणि जर त्यांनी मालकालाच चावायचा प्रयत्न केला किंवा मालकावरतीच गुरगुरायला लागला, तर काय परिस्थिती होईल? तशी परिस्थिती ह्या ऑटो इम्यून डिसीजेसमध्ये आपल्या शरीरामध्ये होते. म्हणजे उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जे आपल्या हाताची बोटं खराब होतात, जॉइंट्स खराब होतात, तर त्या जॉइंटवरती आपली इम्युनिटी सिस्टीम अटॅक करते. त्याच्यामुळे ते मग जॉइंट खराब होतात आणि बोटं वाकडी होतात. म्हणजे मग कुत्र्याला आता आपल्या दाबून ठेवलं तर तो चोराविरुद्ध लढणार नाही, मोकळं सोडलं तर तो मालकाला चावतोय. असा हा कुत्रा दोन्ही बाजूंनी असा विचित्र परिस्थितीमध्ये आपण अडकून जातो, की त्याला सोडताही येत नाही आणि बांधताही येत नाही. तर आपल्याला मुख्य काय करायचं, की कुत्र्याला कळलं पाहिजे, की चोर कोण आहे आणि मालक कोण आहे. मालकाला चावायचं नाही आणि चोराला मात्र चावायचं आहे.
जेव्हा त्या इम्युन सिस्टीमला हे कळेल आणि ती त्याप्रमाणे योग्य पद्धतीने वागेल, तेव्हा हे आपले आजार बरे होणार आहेत. तर मग प्रश्न असा येतो, की ह्या कुत्र्याला का कळत नाहीये मालक कोण आहे आणि चोर कोण आहे? तर गंमत अशी असते, की ह्या इम्युन सिस्टमला आपला माणूस म्हणजे आपल्या टिश्यूज म्हणजे ॲक्चुअली आपल्या शरीराचा कुठला भाग आहे आणि बाहेरून येणारा कुठला भाग आहे, हे कळतं. आणि ते ज्याच्यामुळे कळतं, ते जे प्रोटीन्स असतात, ते प्रोटीन जर बाद झाले, ती सिस्टम जर बाद झाली, तर त्या इम्युन सिस्टमला कळत नाही, की आपल्या स्वतःच्या पेशी कुठल्या आहेत आणि बाहेरून येणाऱ्या किंवा बाहेरून येणाऱ्या जीवाणू किंवा विषाणूचे पेशी कुठले आहेत. तर मग आता हे का होतं? तर ह्याची मुख्य 2 कारणं आहेत. जेव्हा आपण फास्ट फूड खातो, म्हणजे मग त्यात काहीही असेल, म्हणजे जे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड ज्याला म्हणतो आपण. मग त्यात पास्ता आला, पिझ्झा आला, बिस्किट आली, ब्रेड आला, तिथपासून ते मग आईस्क्रीम, चॉकलेट, कॅडबरी काय तुम्ही त्याची नावं घ्याल ती सगळी जे कार्यक्रम आहेत, हे जेव्हा आपण खातो, त्याच्यामधनं जे आपल्याला टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात, तर हे टॉक्सिन्समुळे किंवा खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या साखरेमुळे हे जे प्रोटीन आहेत ते बाद होतात आणि ते एकदा बाद झाले, की आपल्या इम्युन सिस्टमला घरच्या पेशी कुठल्या आणि बाहेरच्या पेशी कुठल्या हे कळत नाही. त्याच्यामुळे फास्ट फूड हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा जर तुम्ही एकदा निस्तरलात, तर तुमचा आजार 50% बरा होणार आहे. आता राहिलेल्या 50% बद्दल बोलूया, की जेव्हा आपल्या शरीरातल्या पेशी तयार होतात, आपल्या शरीरातल्या पेशींची वाढ होते, तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी लागतात. उदाहरणार्थ त्यांना मिनरल्स लागतात. म्हणजे त्यात कॅल्शियम आहे, आयर्न, लोह आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे वगैरे, वगैरे. अशी बरीच मिनरल लागतात. नंतर त्यांना व्हिटॅमिन्स लागतात. म्हणजे व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन डी आहे. अशी सगळी व्हिटॅमिन्स त्यांना लागतात. मिनरल्स लागतात, प्रोटीन्स लागतात आणि आपल्या शरीरामध्ये फायबरचं प्रमाण असणं खूप आवश्यक आहे. कारण ह्या फायबरमुळे आपल्या शरीरामध्ये मित्र जीवाणूंची वाढ चांगली होते आणि ते आपल्याला मदत करतात. तर मग हा झाला अर्धा भाग, की एका भागात आपण आपल्याला नकोय ते आपण खातोय. त्याच्यामुळे आपल्या शरीरातले चांगले भाग नष्ट होत आहेत टॉक्सिन्समुळे आणि जे पाहिजे ते खात नाहीये, ज्याच्यामुळे आपल्या शरीराची वाढ किंवा शरीराचं बिल्ड जे आहे ते होत नाहीये. आता हे दोन्ही प्रकारामुळे असं होतंय, की आपले सैनिक किंवा आपण पाळलेला कुत्रा हा मालकालाच चावायला निघालाय. आपले सैनिक हे आपल्याविरुद्धच काम करायला लागलेत. आणि आपल्याला माहिती आहे, की जर सैनिकांनी उठाव केला तर राजाला काहीच करता येत नाही. म्हणजे इंदिरा गांधींची जी हत्या झाली ती आपल्याला माहिती आहे, की सैनिक किंवा आपण आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी जे कुठली यंत्रणा निर्माण केली आहे, ती जर आपल्याविरुद्धच काम करायला लागली तर ही भयंकर अवघड परिस्थिती होऊन जाते. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्याच्यातून पूर्ण बरं व्हायचं असेल, तर तुम्हाला सध्या तरी पुस्तकात जा, हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टरांकडे जा, टेस्ट करा. कुठलंही ट्रीटमेंट ज्याच्यामुळे हा तुमचा रोग पूर्णपणे बरा होईल अशी अस्तित्वात नाही. हे माझ्याकडनं लिहून घ्या. असेल तर मला आणून दाखवा. कॉमेंटमध्ये लिहा. मी तुमचं म्हणणं ॲक्सेप्ट करीन. पण अशी ट्रीटमेंट सध्या अवेलेबल नाही. आणि जर तुम्हाला पूर्ण बरं व्हायचं असेल, तर मी सांगतो तेवढंच ऐका. फास्ट फूड खाणं बंद करा. रोज हिरव्या पालेभाज्या, फळं, भाज्या ह्यांचं प्रमाण भयंकर वाढवा. रोज व्यवस्थित व्यायाम करा. व्यवस्थित झोप घ्या आणि हे जेव्हा तुम्ही सुरू कराल, दारू नाही, तंबाखू नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, त्याच्यामुळे शरीर टॉक्सिक असल्यामुळे बाद होतात ते. हे आपले सगळे विषारी पदार्थ आहेत. तर हे तुम्ही ऐका. कुठलाही पदार्थ ज्याच्यामध्ये कॅलरीज ह्या 100 ग्रॅम मागे 200च्या वर असतील, म्हणजे उदाहरणार्थ बिस्किटात 400 कॅलरीज असतात 100 ग्रॅम मागे, तसलं खाऊ नका. फळं खा, भाज्या खा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो 6 ते 8 महिन्यात तुमचा आजार पूर्णपणे बरा होईल. तुम्हाला काय वाटतं? तुमचा काय अनुभव आहे? तो कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि असं लक्षात ठेवा, की मी समजा एखाद्या वेळेस एकदम असं काहीतरी फास्ट फूड खाल्लं, म्हणजे पिझ्झा खाल्ला असेल, खूप आईस्क्रीम खाल्लं असेल, तर त्याच्यामुळे माझे
जे त्रास आहे तो वाढतोय का कमी होतोय? तर मी भाज्या खाल्ल्या, फळं खाल्ली, तर माझा त्रास वाढतोय का कमी होतोय? ह्याचं निरीक्षण करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल, की मी सांगतोय त्याच्यामध्ये किती मोठं तथ्य आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कॉमेंटमध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. धन्यवाद.